सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळेजण। उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, यावर्षीचं ऊन खूप जास्त आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या समर सीझनमध्ये बाळाची काळजी कशी घ्यायची आहे, उन्हाळ्यामध्ये बाळाची काळजी कशी घ्यायची आहे जेणेकरून बाळ हे डिहायड्रेट व्हायला नको, आणि जर का बाळ डिहायड्रेट झालं असेल तर त्याचे लक्षणं काय आहेत किंवा आपण ते कसं ओळखायचं आहे आणि त्यावरती उपाय काय काय करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार। त्यामुळे तुमचे बाळ जर का छोटे असेल तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर समर सीझनमध्ये सगळ्यांनाच खूप त्रास होतो, म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो, बॉडी डिहायड्रेट होते। परंतु जे छोटे बाळ असतात त्यांची काळजी घेणं ही खूप गरजेचं असते, कारण त्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही, आणि आपण एक आई म्हणून बाळाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं की बाळ डिहायड्रेट होऊ नये। योग्य प्रमाणामध्ये भरपूर पाणी हे बाळाच्या बॉडीमध्ये असलं पाहिजे, बाळ सतत हायड्रेट असलं पाहिजे, याकडे लक्ष देणं देखील तेवढेच गरजेचं आहे। तर बाळ जर का डिहायड्रेट झालं असेल तर त्याचे प्रमुख लक्षणं असे असतात की बाळाच्या सूकडे लक्ष द्यायचं आहे की बाळ किती वेळेस युरिन पास करते आहे, बाळ किती वेळेस दिवसभरामध्ये सू करते आहे। बाळाने 6 ते 7 वेळेस सू करणं हे गरजेचं असते, आणि जर का बाळ त्यापेक्षा जर का कमी सू करत असेल तर मग बाळ डिहायड्रेट आहे, बाळाला डिहायड्रेशन झालं आहे हे समजून जावं। डिहायड्रेशन झालं आहे म्हणजेच काय की बाळाच्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता ही पडलेली आहे। बाळ डिहायड्रेट झाल्याचं दुसरं लक्षण म्हणजे बाळाचे ओठ हे अतिशय कोरडे पडतात, बाळाच्या अंगावरती आपल्याला सुरकुत्या दिसायला सुरुवात होतात, बाळ कोमजल्यासारखं दिसते, बाळाचे जे आतून जी ओरल जी कॅव्हिटी असते ती आतून आपण गळा सुकणे जो म्हणते तो गळा बाळाचा सुकलेला दिसतो। जर अशी लक्षणं जर का तुम्हाला दिसत असेल तर मग बाळ डिहायड्रेट झालं आहे हे समजून घ्यायचं आहे। जर का साईन बाळामध्ये असतील तर मग बाळाला डिहायड्रेशन झालं आहे, मग बाळाची बॉडी हायड्रेट करण्यासाठी आपण साधे सोपे उपाय हे करू शकतो। तर यावरती उपाय आपण काय काय करू शकतो, बाळ डिहायड्रेट झालंय मग बाळ हायड्रेट व्हावं यासाठी उपाय काय काय करायचे आहेत। तर बाळ जर का 6 महिन्याच्या आतलं असेल, 6 महिन्यापेक्षा बाळ छोटं असेल, मग आईला भरपूर पाणी प्यायचं आहे, दिवसभरामध्ये आईला भरपूर पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आईच्या दुधामधून बाळाला पाणी जाईल आणि बाळ हे हायड्रेट राहायला मदत होईल। आणि तुमचं बाळ जर का 6 महिन्यापेक्षा मोठं असेल तर मग तुम्ही वरतून बाळाला पाणी देऊ शकता, बाळाला थोडं थोडं पाणी हे दिवसभरामध्ये पाजत राहायचं आहे। तर उन्हाळ्यामध्ये गरमी खूप असते, त्यामुळे बाळाचे कपडे देखील आपल्याला अतिशय व्यवस्थित विचार करून हे निवडायचे असतात। तर 5 अशा गोष्टी आहेत ज्या बाळांच्या कपड्याविषयी आहेत आणि प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टीकडे लक्ष देणे हे गरजेचं आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बाळाला तुम्ही उन्हाळ्यामध्ये कपडे घालाल तेव्हा कॉटनचेच कपडे घालायचे आहे। सुती कॉटनचे कपडे आपल्याला छान असे हाताला मऊ लागतील असे कपडेच बाळाला घालायचे आहे। नंबर 2 म्हणजे बाळाला कपडे हे सैलसर असावेत, जास्त टाईट कपडे बाळाला घालायचे नाहीत। नंबर 3 म्हणजे बाळाचे कपडे हे लाईट कलरचे असावेत, खूप असे डार्क कलरचे किंवा ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर असे कपडे बाळाला हे घालायचे नसतात। डार्क कपडे यासाठी वापरायचे नसतात की सनलाईट जो आहे तो डार्क कपड्यांनी जास्त अब्झॉर्ब होतो, त्यामुळे बाळाला जास्त डार्क कपडे हे घालायचे नसतात। चौथा मुद्दा म्हणजे बाळाचे कपडे तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा स्लीवलेस कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर छोटं बाळ असेल तर अगदी छोटंसं 6 महिन्याचं आतलं बाळ असेल तर स्लीवलेस कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर 5वा मुद्दा म्हणजे बाळाला टेरिकॉटचे कपडे घालायचे नाहीत। ही काळजी बाळांच्या कपड्यांच्या बद्दल आपल्याला समरमध्ये घ्यायची आहे। त्यानंतर 3रा मुद्दा असा येतो की AC, कूलर किंवा फॅन आपण बाळासाठी चालू शकतो का। अतिशय छोटं बाळ आहे, मग छोटं नुकतं जन्मलं जरी बाळ असेल तरी सुद्धा बाळाला गरमी ही होते, खूप उकाडा आहे त्यामुळे बाळाला देखील गरमी होते। मग अशा कंडिशनमध्ये नुकतीच नवीन बाळातीन असते, मग अशा वेळी आपण विचार करतो, घरचे देखील काळजी घेत असतात की आईला आणि बाळाला दोघांना देखील गरमीमध्ये ठेवायचं आहे, कारण की डिलिव्हरी झालेली आहे। मग एवढ्या छोट्या बाळाला फॅन वगैरे कूलर किंवा AC आपण लावू शकतो का। तर खूप जर गरमी असेल तर तुम्ही AC, फॅन आणि कूलरची देखील मदत घेऊ शकता, परंतु आपल्याला काळजी घ्यायची आहे की डायरेक्ट जो झोत आहे तो बाळातीला देखील लागणार नाही आणि छोट्या बाळाला देखील लागणार नाही। AC जर का तुम्ही चालू करत असाल, बाळ जर का खूप छोटं असेल तर 25 ते 26 डिग्रीमध्ये तुम्ही ACचं टेम्परेचर ठेवायचं आहे। त्यानंतर थोडा वेळ AC बंद करून ठेवायचं आहे, रूम थंड झाले की तुम्ही AC बंद करून टाकू शकता। त्यानंतर तुमचं जर का बाळ थोडं मोठं असेल, 6 महिन्याच्या पुढचं असेल तर तुम्ही मॅक्झिमम तुम्ही 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही AC चालू ठेवू शकता। परत तसंच करायचं आहे, रूम थंड झाली की मग आपल्याला AC बंद करून टाकायचं आहे। फॅन आणि कूलर जर तुम्ही चालवत असाल तर डायरेक्ट कूलरची हवा आणि फॅनची हवा ही बाळाला लागणार नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे। छोटं जर का बाळ असेल तर सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते की बाळाला टेम्परेचर सूट होते की नाही ते कसं चेक करायचं आहे। तर हे जे मागचं टेम्परेचर असते हे बघायचं, हे जर का खूप गार असेल टेम्परेचर तर मग बाळाला खूप म्हणजे बाळाला हे जे टेम्परेचर आहे, बाहेरचे जे टेम्परेचर आहे ते गार पडते आहे। अशा वेळी मग तुम्ही बघायचं आहे की बाहेरचं टेम्परेचर आणि बाळाच्या मानेचं टेम्परेचर किती आहे की बाळाला खूप गार होत नाही ना, अशा पद्धतीने देखील तुम्ही चेक करू शकता। आणि फॅन जर तुम्ही लावत असाल तर 1 किंवा 2
2च्या स्पीडवरती या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा एवढ्या टेम्परेचरमध्ये 40-42 डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्ही 1 किंवा 2वरच्या स्पीडवरती तुम्ही फॅन लावू शकता, कारण की बाळाला तेवढ्या हवेची देखील गरज असते. तर या पद्धतीने समरमध्ये बाळाची काळजी ही घ्यायची आहे. तर तुम्ही या पद्धतीने बाळाची काळजी ही घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच.